हे गाइस, गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मॉर्निंगपासून आत्ता व्लॉग बनवते. ॲक्च्युली काल पण काहीच व्हिडिओ नाही बनवला, कारण काल काकूंसोबत थोडा वेळ बोलली आणि नंतर एडिटिंग केलं, थोडंफार जे पण उरलेलं होतं आणि बस घर क्लीन करत होते. त्याच वेळेला एकदम खूप बेकार जाणवायला लागलं आणि नंतर घाम पण आलं, वॉमिटिंग पण झाली आणि मग थोड्या वेळातच थोडंसं रिलॅक्स केलं मी. आणि एकतर अशा वेळेस कसं होतं, लहान मुलं असतं आणि असं आहे ना की जसं आता मी काल लेटले तर ती बाकीकडे खूप जास्त मग काहीतरी पाडून घेईल अंगावर असे वगैरे सगळ्या ह्या गोष्टी होतात. त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो अशा वेळेस लहान मुलं सोबत असले की. आणि कसं तरी मॅनेज करून हॉस्पिटलला गेली, चेकअप वगैरे केलं, कारण थोडंसं डाऊट होतं मला. तर नॉर्मलच आहे खोकल्यामुळे. आणि एकतर ॲटमॉस्फिअर एवढंच कंटिन्यू चेंज होत आहे, कधी ऊन कधी पाऊस. गावाकडे अक्षरशः पाऊस आलेला आहे आमच्या गावाकडे, त्यामुळे ह्या सगळ्या तब्येतींचं प्रॉब्लेम सुरू आहे. आणि मेन म्हणजे सर्दी होत नाही आहे, खोकल्याचं जे प्रमाण आहे, खोकला आहे तो कंटिन्यू, म्हणजे आत्ताच 15 दिवसाच्या आधी मला खोकला होता, पण तो नॉर्मलच होता. असं कुठली टॅबलेट घ्यावी नाही लागली की तो आपोआपच चालत गेला. पण परवाच्या दिवशी मार्केटमधून आल्यानंतर पुन्हा मला खोकला म्हणजे व्हायरल पकडलं आणि सेम डेला काकूला पण पकडलं. सो आम्ही दोघी पण त्या दिवशीपासून आजारी आहोत. सो आत्ता मी थोडंसं झोपून उठले आहे. आज 2 दिवस झाला आरामच करता. म्हटलं थोडंसं स्वतःलाही वेळ देणं जास्त गरजेचं आहे, कारण स्वतःलाच वेळ नाही दिलं तर स्वतः पुश कसं करणार व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण हेल्थ आधी महत्त्वाची आहे. सो आज पण काहीच मला व्हिडिओ नाही बनवता आलं सकाळपासून. बाकी जी पण काही न बोलता जे पण काही कामं करायची सगळी कामं करून घेतली. सो आता थोडंसं रिलॅक्स वाटतं आहे. आणि आज निघतो आम्ही गावाकडे. जे पण काही शिवायला घातलेले कपडे होते ते सगळे गावाकडे पोहोचवायचे आहेत. आणि दुसरी म्हणजे उद्याला एक प्रोग्राम आहे, सो त्याचं अपडेट तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये माहीत होईलच. जे पण काही अपडेट आहे, कुणाचा प्रोग्राम आहे, काय आहे आणि कुठे आहे, ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला माहीत होईलच. सो जवळपास मला वाटते 4:30-5 वाजत आहेत आणि अजय यायला, तो आल्यानंतरच निघून होईल. मे बी लेटच होईल. आज सॅटर्डे असल्यामुळे पेशंट भरपूर असतात, सो त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो सॅटर्डेला कुठं जायचं म्हटलं की. सो थोडीफार पॅकिंग करून ठेवली मी मगाशी सकाळलाच. आता जे पण काही आवरायचं, मेन म्हणजे अन्वीचं दूध आणून ठेवायचं. आता बघते जवळपास 2 ते 2.5 तास लागतात आणि रात्रीचा वेळ म्हटलं तर जास्तच लागतो थोडंसं. आणि सॅटर्डे संडे असं असतं ना की सगळे ट्रॅव्हलिंग करतात मोस्टली, सो ट्रॅफिक जास्त असते अशा वेळेला. थोडीफार काही पॅकिंग करायची आहे, छोटं सामान, जे पण काही बाकी कपडे तर भरले होते बॅगमध्ये मॉर्निंगलाच. जे पण काही तिचं डायपर वगैरे आहे, सो ते पण एका बॅगमध्ये पॅक करून घेते. आणि एवढं वातावरण बेकार आहे ना, म्हणजे लिटरली गरमी होतं. आज 3 ते 4 वर फॅन ठेवावं लागलं मला सकाळी, म्हणजे दुपारला जवळपास 1 ते 2 वाजेच्या दरम्यान, तेव्हा बरं वाटत होतं. नाही तर एवढं बाहेर वातावरण बेकार आहे ना, एवढं खराब आहे, पूर्ण म्हणजे दमट वातावरण सुरू आहे, सगळं झाकलेलं आहे. गावाकडे पाऊस येऊन गेलो. 1.5 लिटर दूध गाईचं. मध्ये काय होतं? 1.5 लिटर गाईचं दूध.
हा चला 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 चला. झाले जा. तेवढेच लोक होते गाडीत. जा आणलं तुझ्यासाठी डिक्कीत बस. डिक्कीत शाळा पण जायला शाळा नाही. शाळेला सुट्टी आहे 3 दिवस. नाही तिच्या मॅडमने आधी सांगितलं अर्जाची काही गरज नाही म्हणून अर्जुला. घरात